नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा इनिशिएटिव्ह हा प्लॅटफॉर्म माननीय अधीक्षक नरुल हसन सर यांनी हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे। गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे। यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहास विषयाचे काही ठळक मुद्दे बघणार आहोत, जे जसेच तसे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। बघा, फक्त पोलीस भरती असो, कंबाईन असो किंवा तुमची एमपीएससी असो, यामधून तुमचे प्रश्न सेट होतात। म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात। आपल्याला आता बघायचं आहे, बघा वन लाइनर्स आहेत हे सर्व इतिहासाचे, हे आपण बघणार आहोत, डिटेल्स मध्ये आहेत। ठीक आहे, बघा रे, 1498 रोजी वास्को द गामा हे भारतात आलेले होते, हे आपल्याला इथं बघायचं आहे। ठीक आहे, सगळे वन लाइनर पाठ करून घ्यायचे आहेत, यामधून तुम्हाला जसेच तसे प्रश्न येऊ शकतात। 1498 मध्ये वास्को द गामा हे भारतात आलेले होते, म्हणजे पहिले भारतीय होते, ते पोर्तुगीज होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कालिकत हे वास्को द गामाचा भारताचा सर्वात प्रथम प्रवेश तिथे केलेला होता। कुठे? कालिकत या ठिकाणी। पोर्तुगीज, ठीक आहे, वास्को द गामा चे मूळ देश होते पोर्तुगीज, आणि ते पोर्तुगीजच होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। भारतात सर्वप्रथम कोण आले रे? पोर्तुगीज आलेले होते। भारतात सर्वप्रथम कोण आला होता? वास्को द गामा आलेला होता। ठीक आहे, त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती? 1600 मध्ये झालेली होती। आता बघा, आपण ब्रिटिश होते, ते भारतात कशासाठी आले होते? व्यापार करण्यासाठी आलेले होते। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, कशासाठी आले होते? व्यापार करण्यासाठी। हा स्वतंत्र प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतात पहिली वकार हे कुठे स्थापन करण्यात आली? सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। मुंबई, कलकत्ता, चेन्नई, सुरत, हुगडी, पटना या ठिकाणी इंग्रजांच्या भारतातील वखारी निर्माण करण्यात आलेल्या होत्या। कुठे रे? मुंबई, कलकत्ता, चेन्नई, सुरत, हुगडी, पटना या ठिकाणी काय तयार करण्यात आलेल्या होत्या? इंग्रजांच्या वखारी तयार करण्यात आलेल्या होत्या। ब्लॉक होल ट्रेजडी तारीख है ना, हे जून 1756 मध्ये स्थापन करण्यात आलेले होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अंधार कोठडी दुर्घटना ब्लॉक होल ट्रेजडी म्हणतो, या नवाबाच्या कारकिर्दीत घडलेले होतं। ते कारकिर्दीत कोणाच्या म्हणजे काळी घडलेला होता रे? सिराज उद्दौला यांच्या काळी ते घडलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं। प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केलेले होते? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेले होते। आपल्याला सांगताय ते रॉबर्ट क्लाइव्ह हे बंगालचे प्रथम गव्हर्नर होते। 1665 मध्ये, 1765 मध्ये, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। रॉबर्ट क्लाइव्ह हे बंगालचे पहिले कोण होते रे? गव्हर्नर होते। त्याच्यानंतर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते रे? वॉरन हेस्टिंग होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, बंगालचे पहिले गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग 1772 ला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। ओके, त्याच्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? विलियम बेंटिंग, हे लक्षात ठेवायचं। कोण होते? विलियम बेंटिंग। कोणता कालखंड होता? 1833 चा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। त्या काळी आपण बघतो की चार्ट अटॅक सुद्धा आलेला होता। ओके, तिसरा चार्ट अटॅक। त्याच्यानंतर पुढे बघा, दुहेरी राज्य व्यवस्थाचे जनक कोण आहेत रे? तर रॉबर्ट क्लाइव्ह आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। भागवत गीतेचे इंग्रजी भाषांतर कोणी केलेले होते? चार्ल्स विल्किन्सन यांनी केलेले होते। हा प्रश्न आलेला आहे, हे तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे। हा, भागवत गीतेचे इंग्रजी भाषांतर कोणी केलेले होते? चार्ल्स विल्किन्सन यांनी केलेले होते। तैनाती फौज पद्धतीचे जनक कोण आहेत रे? लॉर्ड वेलस्ली आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कोण आहेत? लॉर्ड वेलस्ली आहेत। त्याच्यानंतर हिंदुस्थानात तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केलेला आहे? तर हैदराबादचे निजाम यांनी ते सर्वप्रथम काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार हे 1802 मध्ये त्यांनी केलेला आहे, हे आपल्या इथं लक्षात घ्यायचं आहे। पहिले मराठा इंग्रज युद्ध कधी झालेलं होतं? 1765 ला। पहिले मराठा इंग्रज युद्ध कधी झालेलं होतं? 1765 ला। मुलकी नोकरशाहीची निर्मिती 1793 मध्ये झालेली होती, आणि कोणी केलेली होती? लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केलेली होती, हे आपल्याला लक्षात येते। लॉर्ड कॉर्नवालिस आपल्याला जमीन सुधारणा कायद्यामध्ये दिसतात, आणि यांनी कायमधारा पद्धत आणलेली होती। कोणती? कायमधारा पद्धत। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, 1893 मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ओके,
1793 मध्ये, ठीक आहे, 1793 मध्ये ते आणलेलं होतं, 1793 मध्ये, लक्षात ठेवायचं. त्यानंतर कायमधारा पद्धत भारतात सुरू केली, बघा तोच प्रश्न आहे, लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर कायमधारा पद्धत भारतात सर्वप्रथम कोणी सुरू केलेली आहे, म्हणजे कुठे सुरू केलेली आहे, तर बंगालमध्ये. आणि कोणी सुरू केलेली आहे, तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केलेली आहे. भारतातील जमीनदारी पद्धत आणि कायमधारा पद्धतीचे जनक कोण आहेत रे, तर लॉर्ड कॉर्नवालिस आहेत. बघा एकाच व्यक्तीवर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत, म्हणजे आपल्याला हे व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहेत, हे करायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिंदुस्थानाचे पहिले सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कुठे झालेली आहे, कलकत्ता. आणि कधी झालेली आहे रे, तर 1774 ला. कोणत्या कायद्याने, तर 1773च्या कायद्याने, रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून 1774 ला कलकत्ता या ठिकाणी भारतातील सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. कळालं का रे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय म्हणते, रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोणी सुरू केली, तर आपल्याला बघता येईल की सुरू कोणी केलेली आहे, तर एल्फिन्स्टन यांनी सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि कुठे, मद्रास या ठिकाणी सुरू केलेली आहे. महलवारी पद्धत है ना, हे एल्फिन्स्टन यांनी जे सुरू केलेली आहे ना, हे कुठे सुरू केलेली आहे माहितीये का, मुंबईमध्ये हे सुरू केलेली आहे एल्फिन्स्टन यांनी, हे लक्षात ठेवायचं. मद्रासमध्ये सुरू केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर महलवारी पद्धत योजना कोणी मांडलेली आहे, जेम्स थॉमस व बर्ड यांनी मांडलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, मुंबईत रयतवारी पद्धत सुरू कोणी केलेली आहे, आता सांगितलं एल्फिन्स्टन यांनी सुरू केलेली आहे. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव कोणी मांडलेला आहे, लॉर्ड मेकॉले यांनी मांडलेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा कोणी पास केलेला आहे रे, तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी पास केलेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग 1833 मध्ये कोण होते रे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रश्न येईल 100%. त्याच्यानंतर भारतीय शिक्षण पद्धतीचे सनद हे कोणी दिली, वुडच्या खलिता यांनी दिलेली आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 1857 साली मुंबई, कोलकाता, मद्रास या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, तर कोणत्या कायद्याने, तर सर चार्ल्स वुड खलिता या कायद्याने झालेली आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सातारा संस्थानातील खालसा केलेली आहेत, है ना, कोणी खालसा केलेले आहेत, लॉर्ड डलहौसी यांनी खालसा केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, है ना. सर्वप्रथम नागपूर संस्थानात खालसा कोणी केलेले आहे रे, तर लॉर्ड डलहौसी यांनीच केलेले आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झाशीचे संस्थान कोणी खालसा केलेले आहे, लॉर्ड डलहौसी यांनी खालसा केलेले आहेत. मुंबई ते ठाणे हा रेल्वे मार्ग या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाला, लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत. कधी सुरू झाला, 1853 मध्ये सुरू झाला, लक्षात ठेवायचं. लॉर्ड डलहौसी यांनी 1853 मध्ये भारतात तार खाते स्थापन सुद्धा केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857च्या उठावास कोणी सुरुवात केलेली आहे, ठीक आहे, काय म्हणते, 1857च्या उठावास, हा ना, सुरुवात झालेली आहे. कधी, 10 मे 1857 मध्ये ते सुरुवात झालेली आहे. कधी सुरुवात झालेली विचारलेलं आहे. ओके, या ठिकाणी 10 मे 1857 या दिवशी उठावास सुरुवात झालेली आहे. कुठे, मेरठ मध्ये, मीरत या ठिकाणी, पहिले मीरत म्हणायचे, आता मेरठ म्हणतो आपण. ठीक आहे. 1857च्या उठावास क्रांतीचे प्रतीक म्हणून आपण लाल कमळाचे फुल आपण गृहीत धरतो. ठीक आहे. 1857च्या उठावास कारणीभूत ठरलेले ब्रिटिश रायफल होते, ते रायफल कोणते होते, रॉयल एनफिल्ड रायफल होते. कोणते होते, रॉयल एनफिल्ड रायफल होते. 1857च्या उठावावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते, लॉर्ड कॅनिंग होते. 1857च्या उठावावेळी, ठीक आहे, कोण होते, लॉर्ड कॅनिंग होते, हे लक्षात ठेवायचं. वन लाईनर आहेत, पूर्ण वन लाईनर पाठच करायचे. बघा, मंगल पांडे या दिवशी पहिली गोडी झाडून 1857च्या उठावाची ठिणगी पेटवली होती. 29 मार्च 1857 रोजी ते ठिणगी पेटवलेली होती. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते रे, तर दत्तक वारसा नामंजूर करणे व डुकराची चरबी, हे आपल्याला महत्वाचे, त्याचं कारण आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर घोषणा कधी करण्यात आली, 1857च्या उठावास सर्वप्रथम देण्यात आलेली होती, जी घोषणा होती ते चलो दिल्ली ही घोषणा होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 1857च्या लढायाचे अयोध्यातील, त्याला अवध म्हणायचे आधी, त्याची नेतृत्व आपल्याला सांगता येते बेगम हजरत महल यांनी केलेलं होतं. 1857च्या उठावाचे जगदीशपूर बिहारचे नेतृत्व हे आपल्याला सांगता येतात कुंवर सिंग यांनी केलेले आहेत.
1857च्या उठावाचे झाशीचे नेतृत्व कोणी केलेले आहे तर नानासाहेब पेशवे व तात्या टोपे, हे तुम्हाला सांगता येतात. 1857च्या उठावाचे फैजाबाद रोहिलखंड येथील नेतृत्व कोणी केलेले आहे अहमदुल्ला यांनी केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1857 मध्ये बरेलीचे नेतृत्व कोणी केलेले आहेत तर खान बहादूर खान यांनी केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिल्लीतील शिपायांचा बंडाचं नेतृत्व हे जनरल बख्तखान यांनी केलेलं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर नागपूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी काय झालेले उठाव झालेले आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे उठाव आपल्याला सांगता येतात. 1875 मध्ये शेतकरी उठाव झालेले आहेत. कोणते उठाव झालेले आहेत शेतकरी उठाव, आपण त्यांना दख्खनचे दंगे सुद्धा म्हणतो. दख्खनचे दंगे यांचे नेतृत्व कोणी केलेले आहेत रे गवा जोशी यांनी केलेले आहेत. आणि त्याच वर्षी खतपोडीचे बंड झालेले आहेत आणि त्याचे नेतृत्व कोणी केलेले आहेत रे तर महात्मा फुले यांनी केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, हा सर्वात मोठा उठाव आपल्याला सांगता येते शेतकरी उठाव. ओके, त्याच्यानंतर बघा रे की 1857च्या उठावास कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केलेले आहेत चिमणा साहेब यांनी केलेले आहेत. कोणी केलेले आहेत रे चिमणा साहेब यांनी केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर 1857 मध्ये महाराष्ट्रात नरखेडचा उठाव याच्या नेतृत्वाखाली झाला. कोणाच्या रंगराव पागे यांच्या नेतृत्वात झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1857 मध्ये महाराष्ट्रात वैजापूरचा उठाव घडून आणला. त्यामध्ये गोविंदराव देशपांडे आपल्याला सांगता येतात, ते आपल्याला नेतृत्व करताना दिसतात. 1857 मध्येच खानदेशामध्ये नेतृत्वाखाली कोणाच्या भिल्लांचा जो उठाव झालेला आहे तो कर्जासिंग यांच्या नेतृत्वात झालेला आहे. कशाचा उठाव रे भिल्लांचा उठाव झालेला आहे. 1857 मध्ये सातपुडा भागात उठावाचे नेतृत्व आपल्याला सांगता येतात शंकर शहा यांनी ते उठावाचे नेतृत्व केलेले आहेत. क्रांतिकारांनी पेशवा म्हणून घोषित केलेले आहेत. कोणाला रे नानासाहेब यांना. ठीक आहे, नेपाळला पाठवलं होतं, आपण ते बघितलेलं आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव म्हणजे शिपायाची गर्दी कोणी म्हटलेलं आहे न.रा. फाटक यांनी म्हटलेलं आहे. हा मत महत्वाचा आहे. हा मत असं व्यक्त केलेलं आहे. 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊ गर्दी म्हटलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटलेले आहे रे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटलेले आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव म्हणजे शिपायांचे बंड असे कोणी म्हणले होते रियाजकार देसाई यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव हा सैनिकांचा विद्रोह नसून एक स्वातंत्र्य युद्ध होते. कोणी म्हटलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. लॉर्ड स्टॅनले यांनी म्हणजे भारताचा पहिला भारत मंत्री कोण आहे लॉर्ड स्टॅनले आहे, हे लक्षात ठेवायचं. हा खूप इम्पॉर्टंट आहे. भारताचा पहिला भारत मंत्री कोण, हे पहिले जे येतात ना हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसं पहिला गव्हर्नर कोण रॉबर्ट क्लाइव्ह, कुठला बंगालचा. पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण तर वॉरन हेस्टिंग. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण विलियम बेंटिक. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण लॉर्ड कॅनिंग, हे लक्षात ठेवायचं. भारताचा पहिला हाय कमिशनर कोण स्टीव्हियम्स मेयर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. भारताची पहिली महिला हाय कमिशनर कोण विजयालक्ष्मी पंडित, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला आयोग विचारतं. पहिलं जिथे दिसते ना त्याच्यावर जास्त आयोग फोकस करते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध कधी करण्यात आलेला आहे 1 नोव्हेंबर 1858 मध्ये तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा या ठिकाणी वाचून दाखवला. कोणी वाचून दाखवलेला होता लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवलेला होता अलाहाबाद या ठिकाणी. ठीक आहे, शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता रे लॉर्ड कॅनिंग होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता लॉर्ड कॅनिंग होता. आताच तुम्हाला सांगितलं कोण होते रे लॉर्ड कॅनिंग होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इंडियन पिनल कोड माहिती आहे ना. अरे इंडियन पिनल कोड आयपीसी. ठीक आहे, आयपीसी ची स्थापना कोणी केलेली आहे तर लॉर्ड मेकॉले यांनी केलेली आहे. इंडियन पिनल कोड आपण म्हणतो, त्याच्याद्वारे आता बदल करण्यात आलेला आहे इंडियन पिनल कोडचा आता नवीन जुलै महिन्यापासून 2024 मध्ये. लक्षात ठेवायचं इंडियन पिनल कोडच्या माध्यमातून. ठीक आहे, त्याच्यामध्ये भारतातील आयकरचा जनक कोण आहे तर आपल्याला सांगता येते जेम्स विल्सन, हे आपल्याला सांगता येतात. नील दर्पण या बंगाली नाटकाचे इंग्रजीत भाषांतर कोणी केलेले आहेत रे तर लेफ्टनंट गव्हर्नर ग्रँट यांनी केलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारतातील ब्रिटिश शासन व्यवस्था प्रथमच भारतीयांना या ऍक्ट अन्वये प्रवेश देण्यात आलेला होता. कोणता ऍक्ट आहे तो इंडियन कौन्सिल ऍक्ट
1861चा. आणि याच 1861च्या कायद्याच्या माध्यमातून नवीन उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1862ला. लक्षात समजलं, हे लक्षात ठेवायचं आहे. सर जॉन लॉरेन्स जलसिंचन खाते यांनी स्थापन केलेले आहे. कोणी? सर जॉन लॉरेन्स यांनी. सार्वजनिक बांधकाम खाते स्थापना कोणी केलेलं आहे रे? सर जॉन लॉरेन्स यांनी स्थापना केलेलं आहे. भारतात जनगणनेची सुरुवात हे कधी झालेली आहे? 1871 मध्ये. हे लक्षात ठेवायचं रे, इम्पॉर्टंट आहे हा. त्यानंतर भारतातील सर्व प्रांतातील मिठावरील कर समान पातळीवर आणणारा व्हॉइसरॉय कोण आहे रे? नॉर्थब्रुक यांनी आणलेला आहे. दिल्ली येथे दरबार भरवून व्हिक्टोरिया राणीस कैसर हिंद ही पदवी देण्यात आली. कधी? 1877 रोजी. हे लक्षात ठेवायचं. व्हिक्टोरिया राणीस कैसर हिंद ही पदवी है ना लॉर्ड लिटन यांनी दिलेली आहे. ठीक आहे. लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन यांचा कालखंड आपण बघूया. मग शिक्षण क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित कोणती कमिशन होती? हंटर कमिशन. कधीची होती? 1882 ची होती. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहेत रे? लॉर्ड रिपन आहेत. हे लक्षात ठेवायचं. ओके. कलकत्ता उच्च न्यायालयात लॉर्ड रिपनने प्रथमच एक भारतीयांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली होती. ते होते रमेशचंद्र मित्तर. IMPI. लक्षात ठेवायचं, पहिले भारताची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, प्रथमच म्हणताय. ओके. त्याच्यानंतर लॉर्ड डफरिन ने यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची नियुक्ती केलेली आहे. कोणाच्या? चार्ल्स आर्चिसन. ठीक आहे. चार्ल्स ॲचिसन यांच्या नेतृत्वाखाली त्यांची नियुक्ती केलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. लॉर्ड डफरिनने यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची नियुक्ती केलेली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली? चार्ल्स ॲचिसन यांच्या अध्यक्षतेखाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत झाला. लॉर्ड डफरिन. IMPI. लक्षात ठेवायचं. भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे रे? तर बॉम्बे असोसिएशन 1852 ची. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? 28 डिसेंबर 1885 ला झालेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ह्यूम यांनी केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? मुंबईमध्ये झाले. कधी? 28 डिसेंबर 1885 मध्ये झालेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. ठीक आहे. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा मुंबई या ठिकाणी भरले. हे IMPI रे, लक्षात ठेवायचं. पहिले जिथं दिसतं ना, मारायचं तेच. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. कोण उपस्थित होते? किती सदस्य उपस्थित होते? 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिली अधिवेशनाचे अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी. कधी रे? 1885 ला. हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 ला झाले. ते कुठे झाले? कलकत्ता याला झाले. आणि याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. हे लक्षात ठेवायचं. ओके. राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सेम दादाभाई नौरोजी. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 ला झाले. कुठे? मद्रास. आणि अध्यक्ष कोण होते? तय्यबजी. ठीक आहे. बद्रुद्दीन तय्यबजी. हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते रे? बद्रुद्दीन तय्यबजी होते. राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन भरले हे अलाहाबाद या ठिकाणी भरले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. राष्ट्रीय काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे? जॉर्ज ह्यूल होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज ह्यूल होते. हा काँग्रेस हा नाव कोणी दिला रे? न्यायमूर्ती रानडे यांनी दिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय काँग्रेसची लंडन येथे शाखा सुरू करण्यासाठी या इंग्रजी व्यक्तींनी मदत केलेली आहे. विलियम वेडरबर्न व हेनरी कॉटन यांनी मदत केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्षस्थान भूषवणारे कोण होते रे? तर दादाभाई नौरोजी होते. ठीक आहे. पारशी होते. पारशी व्यक्ती होते. पहिले पारशी अध्यक्ष कोण? तर दादाभाई नौरोजी. तुम्हाला सांगता येतात. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल व मवाड हे गट पडलेले होते. ठीक आहे. हे सुरत अधिवेशनामध्ये गट पडलेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सुरत अधिवेशन 1907 मध्ये झालेला होता. हे लक्षात ठेवायचं. सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष 1907 मध्ये रासबिहारी घोष होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरत अधिवेशनात जहाल गटाचे नेते कोण होते? लोकमान्य टिळक होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1920 मध्ये.
आणि याच 1920 मध्ये असहकार चळवळ होती, माहितीये. आणि हा प्रश्न एमपीएससी ला विचारलेला आहे की लोकमान्य टिळकांचा मृत्यू ज्या दिवशी झाला, म्हणजे ज्या वेळेस झाला, कोणत्या वर्षी 1920 मध्ये झालेला आहे, त्यावेळेस कोणती सहकार सुरू होती, गांधीजींची कोणती सत्याग्रह सुरू होता, तर असहकार सत्याग्रह त्यांचा सुरू होता, हे लक्षात ठेवायचं. असहकार चळवळ त्यांची सुरू होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला हे 1817 मध्ये कोलकाता ठिकाणी आली. ते कोण आहे रे? डॉक्टर एनी बेजंट. हे भारतीय आहे का? नाही. मग भारतीय कोण होते? सरोजिनी नायडू. मग राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली जन्माने भारतीय महिला कोण होती? तर सरोजिनी नायडू होती 1925 ला कानपूर अधिवेशनामध्ये. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय हे आपल्याला जाल मतवादी नेते आपल्याला दिसतात, ठीक आहे. कारण की 1907 मध्ये जाल आणि मवाळ असे गट पडलेले होते, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि मवाळांचे नेते रानडे आपल्याला सांगता येतात. पुण्याचा प्लेग कमिशनर रॅड आणि आयस्टर यांची हत्या कोणी केलेली आहे रे? दामोदर चापेकर यांनी केलेली आहे. हा लक्षात ठेवायचं, प्रश्न आलेला आहे. 21 मार्च 1904 साली भारतीय विद्यापीठ कायदा तो आलेला होता. तो कोणी आणलेला होता? लॉर्ड कर्जन यांनी आणलेला होता. लॉर्ड कर्जनच्याच कालखंडात आपल्याला बंगालची फाळणी झालेली दिसते, हा ना, 1905 ला. इथं असेलच, हा आहे बघा. लॉर्ड कर्जन, भारताच्या संरक्षणासाठी 1901 साली रॉयल नेव्हीची स्थापना करण्यात आली लॉर्ड कर्जनच्या कालखंडामध्ये, ठीक आहे. राष्ट्रीय शोक दिन सुद्धा आपल्याला सांगता येते 16 ऑक्टोबर हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला जातो, ओके. बंगाल प्रांताच्या फाळणीचे मूळ जे कल्पना होती ते सर विलियम वॉर्ड यांनी दिलेली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बंगालची फाळणी रद्द कधी झाली रे? 12 डिसेंबर 1911 मध्ये रद्द झाली. बंगालची फाळणी रद्द कोणी केली? तर लॉर्ड हॉर्डिंग्ज यांनी ते रद्द केलेली आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केलेली आहे, ते 1893 मध्ये केलेली आहे. आणि शिवाजी जयंती कोणी स्थापना केलेली आहे? लोकमान्य टिळकांनी. कधी रे? तर 1895 मध्ये. लक्षात ठेवायचं, कोणतेही शुभ कार्य करण्याआधी आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो, बरोबर आहे. तर पहिले 1893 मध्ये ना लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केलेली, म्हणजे जयंती सुरू केलेली आहे. आणि प्रथम जयंती कोणी सुरू केलेली आहे? शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची 1870 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले, ठीक आहे, महात्मा फुले यांनी ते स्थापना केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं, ओके. वंगभंग आंदोलनावेळी बंगाल केमिकल औषधांचा कारखाना काढला, तो डॉक्टर प्रफुल्ल चंद्र रे यांनी काढलेला होता, ठीक आहे. पीसी रे आपण त्यांना म्हणतो. मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? 1906 मध्ये झालेली आहे. मुस्लिम लीगचे संस्थापक कोण होते रे? तर नवाब सलीमुल्ला होते. मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झालेली आहे, लक्षात ठेवायचं, हा विचारलेला आहे प्रश्न, ओके. मुस्लिम लीगचे इतर सहयोगी स्थापक होते ते मोहसिन उल मुल्क होते व आगा खान होते, ठीक आहे. आतापर्यंत आगा खानवर प्रश्न आलेला आहे, आगा खानवर. हा अजून प्रश्न आलेला नाही, यावर प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलेले होते, कधी रे? 1908 मध्ये. 1906 सालच्या राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकिली केली होती, त्यामध्ये बॅरिस्टर जिन्ना हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतात. लोकमान्य टिळकांची मंडाले तुरुंगात सुटका करण्यात आलेली होती 1914 मध्ये, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1907 सालच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रासबिहारी घोष होते, ठीक आहे. काँग्रेसमध्ये जाल व मवाळ हे गट पडलेले होते, ते 1907 मध्ये पडलेले होते. काँग्रेसमध्ये जाल गट व मवाळ गट यामध्ये तडजोड घडून आणलेली होती, ते कधी? 1916 मध्ये तर तडजोड घडवून आणलेली होती. 1916 मध्ये अधिवेशनात जाल व मवाळ यांच्यात पुन्हा ऐक्य झालेले होते, ते लखनौ अधिवेशनामध्ये ते ऐक्य झालेले होते 1916 मध्ये. 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला सांगता येतात, कोण होते रे? अंबिकाचरण मुजुमदार होते. कोण होते? अंबिकाचरण मुजुमदार होते. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात ऐक्य घडवून आणला. त्याच्यानंतर कधी लखनौ करारमध्ये होम रूल लीगची स्थापना हे कधी झालेली आहे? 1916 मध्ये, है ना. कोणी केलेली आहे? एनी बेजंट यांनी, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र मध्य प्रदेश होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते रे? लोकमान्य टिळक होते, ठीक आहे. त्याच्यानंतर 1917 सालच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला सांगता येतात डॉक्टर एनी बेजंटच आपल्याला सांगता येतात, ठीक आहे. या स्वातंत्र्य सैनिकास शेरे ए पंजाब या नावाने ओळखण्यात आले, कोणाला? लाला लजपत राय यांना, हे लक्षात ठेवायचं. यांनी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र भागात उठाव केलेला होता. कोणी? वासुदेव बळवंत फडके यांनी. क्रांतिकारक आहेत हे, ठीक आहे. पहिले क्रांतिकारक आपल्याला सांगता येतात, ओके. वासुदेव फडके यांना पकडण्यासाठी या इंग्रजी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती, तर कोणते होते रे? मेजर डॅनियल,
ठीक आहे. पंजाबमध्ये कुका चळवळ उभारली ते कुठे आणि केव्हा? रामसिंग कुका यांनी ते चळवळ उभारलेली होती. नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरे यांनी केलेली आहे. IMP आहे. ठीक आहे. जॅक्सनच्या खुनाच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिक्षा झाली. ठीक आहे. 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. जॅक्सनच्या खुनाचा खटला म्हणून प्रसिद्ध आहे नाशिक खटला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना आहे. यामध्ये कार्यरत होती कुठे? बंगालमध्ये. अनुशीलन समितीचे संस्थापक कोण आहेत? मित्रा व जतींद्रनाथ बॅनर्जी, हे आपल्याला इथं सांगता येतात. ठीक आहे. पुढे माणिक ताळा. ठीक आहे. आता बघा, अनुशीलन समितीचे बॉम्ब बनवण्याचे केंद्र या ठिकाणी होते. कुठे होते? माणिक ताळा या ठिकाणी होते. अनुशीलन समितीचे संघटनेचे अध्यक्ष आपल्याला सांगता येतात बारिंद्र कुमार घोष होते. भवानी मंदिर व वर्तमान रणनीती या पुस्तकातून क्रांतिकार्याचा प्रचार केला ते अनुशीलन समितीच्या माध्यमातून करण्यात आला. सूर्यसेन यांनी बंगालमधील या जिल्ह्यात क्रांतिकारी चळवळीस सुरुवात केलेली होती. कोणता गाव? चितगाव मध्ये. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. ठीक आहे. हे 18 एप्रिल 1930 मध्ये झालेला आहे. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला कधी झालेला आहे रे? 18 एप्रिल 1930 मध्ये झालेला आहे. स्त्रियांची अधिक संख्या आपल्याला चितगाव कटाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. जिल्हा न्यायाधीश मॅजिस्ट्रेट स्टीव्हन्स यांनी घरात शिरून हत्या करणारी पहिली क्रांतिकारक आपल्याला सांगता येतात शांती घोष व सुनीता चौधरी. हा IMP आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी बंगालचे गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्यावर गोळी झाडण्यात आली. कोणी? बीनादास यांनी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. नवजवान भारत संघ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली, तर ते भगतसिंग त्यामध्ये आपल्याला दिसतात. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे अध्यक्ष हे चंद्रशेखर आझाद होते. ठीक आहे. पंजाब मधील हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन कार्याची जी धुरा आहे ते कोणी सांभाळली आहे? भगतसिंग व भगवती चरण यांनी सांभाळलेली आहे. ठीक आहे. काकोरी कट कधी झाला? 1 ऑगस्ट 1925 मध्ये झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. काकोरी कट. काकोरी हा उत्तर प्रदेशातील लखनौ सहारनपूर मार्गावरील सरकारी खनिजा लुटण्यात आला, तर कुठे? काकोरी या ठिकाणी. ठीक आहे. चंद्रशेखर आझाद असतील, रामप्रसाद बिस्मिल असतील, योगेश चटर्जी असतील आणि सचिंद्रनाथ सन्याल असतील यांनी काकोरी खटात सामील हे क्रांतिकारक आपल्याला दिसतात. कोण कोण? चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी आणि सचिंद्रनाथ सन्याल हे दिसतात. रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लहारी आणि अशफुल्ला खान हे आपल्याला काकोरी कट फाशी देण्यात आलेली होती, तर एवढ्या लोकांना आपल्याला सांगता येतात फाशी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. भारतातील फाशीवरील चढणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण आहेत रे? अशफुल्ला खान आहेत. तुरुंगात असताना उपोषण करून प्राण सोडणारे क्रांतिकारक कोण होते रे? तर जतीन दास आपल्याला सांगता येतात. कायदे मंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला कोणी रे? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आणलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 एप्रिल 1829 रोजी हे विधेयक कायदे मंडळात मांडली आणि त्यावेळेवर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यामध्ये पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डेप्टी बिल यांच्यामुळे ते पास करण्यात आलेले नाही, त्यामुळे ते बॉम्बस्फोट घडवून आणलेला होता. ठीक आहे. शस्त्र क्रांतिकाराचे समृद्ध गीत कोण होते? मेरा रंग दे बसंती चोला, हे आपल्याला इथं सांगता येतात. पुढे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली रे? कोणी केली? रामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. ठीक आहे. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जे शिष्यवृत्ती दिली ते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दिलेली आहे. ठीक आहे. इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या सभेत कर्जन वायलीचा खून झाला तो मदनलाल दिग्रा यांनी केलेला आपल्याला सांगता येतात. 1907 साली स्टुटगार्ट जर्मनी येथे भरलेल्या सोशलिस्ट काँग्रेसमध्ये भारताचे पहिले प्रतिनिधित्व कोणी केलेले आहेत? तर सरदार सिंग राणा व मदमा कामा यांनी केलेले आहेत. स्टुटगार्ट येथे भारताचा तिरंगा ध्वज 1907 मध्ये सर्वप्रथम फडकवण्यात आलेला होता. कोणी? मदमा कामा यांनी फडकवण्यात आलेला होता. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी हा संघटना स्थापन केलेली आहे, गदर संघटना स्थापन केलेली आहे. लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे संघटना स्थापन केलेली आहे. हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका आहे ते. लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत हे वृत्तपत्र सुरू केले, गदर. अशा पद्धतीने वनलायनर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि या वनलायनरच्या माध्यमातून तुमचे बरेच प्रश्न सुटतील हे मला आशा आहे. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो.
आपण हे वन लाईनर संपूर्ण पाठ करा, जसेच तसे प्रश्न येण्याची शक्यता आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी थोडक्यात ऍड करतो की बरेच विद्यार्थी म्हणतात की अभ्यास करत असताना पाठांतर कसं करायचं, तर थोडक्यात मी इथं सांगतो बघा. जेव्हा पाठांतराची जे ट्रिक्स आहेत ते ट्रिक्स थोडक्यात सांगतो इथं, फक्त बघा. जेव्हाही तुम्ही पुस्तक वाचन करता, पुस्तक वाचन करत असताना अगोदर पूर्ण पुस्तक वाचन करायचं. जे टॉपिक तुम्हाला IMP सांगितले ते टॉपिक पूर्ण वाचन करायचं. आलं लक्षात. हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहितीये का, हे फर्स्ट रीडिंग झाली, हे फर्स्ट रीडिंग झाली. आता पुस्तक पुन्हा वाचायची आहे सेकंड रीडिंग मध्ये. तर सेकंड रीडिंग मध्ये काय करायचं आहे की इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत, म्हणजे जे तुम्ही वाचन केलेले आहेत, पहिल्या रीडिंग मध्ये संपूर्ण पुस्तक वाचन केलेले आहेत, म्हणजे संपूर्ण बुक्स टॉपिक्स वाचन केलेले आहेत. तर दुसऱ्या रीडिंग मध्ये काय करायचं आहे तुम्हाला की जे टॉपिक तुम्ही वाचन केलेले आहेत, तर महत्वाचे तुम्हाला जे वाटतात त्याला अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे अंडरलाईन करून तुमचे ते नोट्स तयार झाले सेकंड रीडिंग मध्ये. आणि थर्ड रीडिंग मध्ये पुन्हा थर्ड रीडिंग करायची आहे. या थर्ड रीडिंग मध्ये काय करायचं आहे, जे अंडरलाईन केलेले पॉइंट्स आहेत ते फक्त तुम्हाला रीडिंग करायचे आहेत. म्हणजे तुमचं काम किती सोपं झालं. पहिल्यांदा तुम्हाला संपूर्ण पुस्तक, त्याच्यानंतर तुम्ही अंडरलाईन केलेले म्हणजे करणार आहात ते, आणि त्याच्यानंतर थर्ड रीडिंग मध्ये फक्त अंडरलाईन केलेलेच तुम्हाला रीडिंग करायचं आहे. म्हणजे तुमचे नोट्स तयार झालेले आहेत. बाहेरच्या नोट्सची काहीच आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. तुम्ही स्वतःचे तयार केलेले नोट्स, म्हणजे आपल्याला माहित असतात की आपण कशा पद्धतीने नोट्स तयार केलेले आहेत. महत्वाचं म्हणजे काय असतं माहितीये का, तुम्ही संपूर्ण पुस्तक जेव्हा वाचन करता, पूर्ण पुस्तकाला असं करू नका अंडरलाईन. ते काय होईल, ते तुम्ही दुसरी पुस्तक तयार करतात. दुसरी पुस्तक तयार करायची नाही आणि इथून नोट्स पुन्हा बाहेर काढायचे नाही. हा इथं पण लिहिलाय आणि इथं अजून लिहिणार आहात. म्हणजे डबल लेखक बनायचंय का तुम्हाला, नाही, डबल लेखक नाही बनायचंय. त्या पुस्तकामध्येच अंडरलाईन करा. समजत आहे, त्या पुस्तकामध्येच अंडरलाईन करा आणि त्या अंडरलाईनच पुन्हा पुन्हा ते वाचन करा. म्हणजे तुमचा काय शॉर्टकट मध्ये तुमचा अभ्यास पण होईल आणि नोट्स पण निघतील आणि त्याची रिव्हिजन पण तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये काढता येईल. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, परीक्षेला फक्त 10 दिवस बाकी आहेत. तर 10 दिवसामध्ये अख्खी पुस्तक तुम्ही वाचणार आहात का रे, नाही. मग तुम्ही अंडरलाईन केलेले जे शॉर्ट नोट्स आहेत, जे अंडरलाईन केले आहेत ते तुम्ही वाचू शकता ना 10 दिवसामध्ये. मग तेच इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही ते इम्पॉर्टंट असलेले अंडरलाईनच वाचायचं. म्हणजे तुमचा फारसा अभ्यास झालेला असतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पोलीस भरतीला अजूनही 3-4 महिने, सप्टेंबर महिन्यात आय थिंक ऍड येणार आहे. कधी येणार आहे, सप्टेंबर महिन्यात तुमची परीक्षा होणार आहे. ऍड तर आधीच येईल. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुमची पोलीस भरती निघणार आहे. त्याच्यासाठी आताच प्रिपरेशन करून ठेवा. हे जे मी वन लाईनर सांगितलेले आहेत हे पाठांतर करा. जसेच तसे येण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पण असेच येतील हे मी शाश्वती देत नाही, पण असेच येण्याची शक्यता आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना अजून एक गोष्ट सांगतो की दिशा इनिशिएटिव्ह या माध्यमातून आम्ही शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. का म्हणून की त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. अजूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालेलं नाही. गोरगरीब विद्यार्थी वाट बघत आहेत की आम्हाला मार्गदर्शन कधी मिळेल. तर भंडारा पोलीस अंतर्गत दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना घडवून अधिकारी बनवायचं आहे. हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद. असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.